नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कर्मवीर पतसंस्थेतर्फे मयत कर्जदारांच्या वारसांना 10 लाखाची विमा रक्कम सुपूर्द। कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा इनाम धामणी येथून सभासद श्री क्रांतिकुमार बापूसो शेडबाळे यांनी त्यांच्या घरगुती कारणासाठी 10 लाखाचं कर्ज घेतलं होतं। दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला। आर्थिक स्थिती सुधारावी असं स्वप्न पाहून त्यांनी कर्ज घेतलं, पण दुर्दैवानं त्यांच्या निधनामुळे चांगल्या हेतूने घेतलेलं कर्ज त्यांच्या कुटुंबाला बोजा ठरलं असतं जर कर्मवीर पतसंस्थेने कर्जदारांना अपघाती विमा कवच उपलब्ध करून दिलं नसतं तर। कर्मवीर पतसंस्थेनं इफ्को टोकियो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सोबत करार करून संस्थेच्या 50 लाखापर्यंतच्या कर्जदारास नाममात्र विमा हप्ता घेऊन विमा कवच उपलब्ध केल्यामुळं संस्थेचं कर्ज परतफेड होऊन उर्वरित रक्कम वारसांना परत केली जाते। या योजनेमध्ये समाविष्ट कर्जदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास शिल्लक कर्ज रक्कम परतफेड होऊन उर्वरित रक्कम कर्जदाराच्या वारसांना दिली जाते। त्याचा कर्जदाराच्या कुटुंबांना आधार होऊन संस्थेचं कर्ज देखील सुरक्षित होतं। याचा लाभ आजपर्यंत अनेक कुटुंबांना होऊन त्यांचं कर्ज नील झालंय। यानुसार नुकतेच मयत कर्जदार, त्यांच्या पत्नी श्रीमती स्मिता क्रांतिकुमार शेडबाळे व त्यांचा मुलगा यांना संस्थेच्या वतीनं कर्ज नील दाखला व उर्वरित रकमेचा धनादेश संस्थेचे चेअरमन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे यांच्या हस्ते देण्यात आला। यावेळी शेडबाळे यांच्या कुटुंबियांना गहिवरून आलं। याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट SP मगदूम, संचालक डॉक्टर रमेश वसंतराव डबू, संचालिका सौ चंदन नरेंद्र केतकाळे, संचालक श्रीत अप्पासू दादू गवळी, श्रीत बजरंग भाऊसो माळी, तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे, श्रीत लालासू भाऊसो तोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीत अनिल श्रीपाल मगदूम उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।